नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण जी एस टीच्या संदर्भात एक अतिशय इम्पॉर्टंट असा एक कन्सेप्ट शिकलो आहोत. त्याच कन्सेप्टचा विचार करून आपल्याला आज पुढे एक्सटेंड करायचा आहे तो कन्सेप्ट. काल आपण अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट जो शिकलो तो म्हणजे ITC. व्हॉट इज द ट्रेडिंग चेन इन GST. GSTमध्ये ट्रेडिंग चेन कशा पद्धतीने असते याबाबत आपण काल विचार केला. त्यामध्ये त्या चेनमध्ये आपल्याला माहिती झालं की मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर अँड रिटेलर टू कन्झ्युमर ऑर कस्टमर. आता या ट्रेडिंगमध्ये ईच टाईम वी हॅव टू पे GST. मॅन्युफॅक्चरर असेल त्याला पण GST पे करावा लागेल, होलसेलर असेल त्यालासुद्धा GST पे करावा लागेल, रिटेलर असेल त्यालासुद्धा GST पे करावा लागेल. मग आता ह्या GSTमध्ये मॅन्युफॅक्चररने ज्यावेळेस एखादी वस्तू विकली होलसेलरला त्यावेळेस त्याला जो मिळालेला GST असतो, त्याने जो चार्ज केलेला GST असतो तो तसाच्या तसा तो गव्हर्नमेंटकडे वर्ग करतो. त्यानंतर होलसेलर ज्यावेळेस रिटेलरकडे ती वस्तू विकतो त्यावेळेस त्या ठिकाणी तो होलसेलर काय करतो, जो GST तो चार्ज करतो तो GST डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे देत नाही, तर त्याने आधी दिलेला जो GST असतो तो वजा करून घेतो. म्हणून त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणत असतो. म्हणजे या इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये ITCमध्ये प्रिव्हियसली पेड GST इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द आउटपुट टॅक्स अँड देन द GST विल बी पेड. आणि तेव्हा तो GST त्या ठिकाणी पेड होतो. अशा प्रकारचं काल आपण एक महत्त्वाचे कन्सेप्ट्स त्या ठिकाणी आपण बघितले. व्हेन ट्रेडर्स पेज GST ॲट द टाईम ऑफ परचेस it is called as a input tax and he collects the GST at the time of sale which is called as a output tax. असे दोन प्रकारचे टॅक्सेस आपण बघितले की इनपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स. आता याच्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. आता उदाहरणं सोडवताना मी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला असा सांगितला की व्हेन वी सॉल्व द एक्झाम्पल्स we must read that example, we must understand this example. ते एक्झाम्पल मला अंडरस्टँड झालं पाहिजे, मला असलेली माहिती मला त्या उदाहरणांमध्ये वापरता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. आज आपण 4.2 एक्झरसाइजमधले काही उदाहरणं सोडवणार आहे आणि त्याला सुसंगत असणारे काही इतर उदाहरणंसुद्धा बघणार आहोत. त्याचं कारण असं की आपले कन्सेप्ट्स हे फिक्स झाले पाहिजेत. उदाहरणं का सोडवायचे, तर मी जे शिकलेला भाग आहे तो शिकलेला भाग मला फिक्स करायचा आहे, तो मला आला पाहिजे, तो मला वापरता आला पाहिजे, याच्यासाठी उदाहरणं सोडवायचे. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मार्क्स मिळणे हा महत्त्वाचा भाग आहेच, त्याला आपण दुय्यम ठेवूया. मार्क्स मिळतीलच, मला जे समजणार आहे त्याच्यावर मी जे काम करणार आहे त्याच्यावर मला जे आउटपुट मिळणार आहे ते मिळणारच आहे. पण आउटपुट चांगल्या प्रकारे मिळावं याच्यासाठी मी चांगलं समजून घेईल, हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. नाऊ लेट अस स्टार्ट द एक्झरसाइज ऑर वी कॅन से दॅट प्रॉब्लेम सेट 4.2. 4.2मध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेले आहेत. एकूण 6-7 उदाहरणं दिले आहेत. ते एक उदाहरण आपण बघूया. एकही उदाहरण मी या ठिकाणी लिहिणार नाही. त्याचं कारण असं की बरेचसे ते मोठे उदाहरणं आहेत, त्या लिहिण्यामध्ये वेळ जातो. तुमच्यासमोर पुस्तकं आहेत, तुम्ही पुस्तक काढून बसायचं आहे, ते उदाहरण त्या ठिकाणी वाचायचं आहे. जसं मी मागच्या स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनेच आपण करूयात. सॉरी. तर पहिलं उदाहरण आपण घेऊया. पहिलं उदाहरण अतिशय सोपं आहे. ते पहिलं उदाहरण त्याच्यामधून आपल्याला काय काय करायचं आहे बघा. आपण जे काल शिकलेलो आहोत की हाऊ द GST इज पे, GST कसं पे करायचं, त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला शिकलेलो आहोत. आउटपुट टॅक्स मायनस ITC. पुन्हा एकदा फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितो. GST पेएबल इज इक्वल टू
आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ITCचा फुल फॉर्म नीट लक्षात ठेवायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट. येस. नाउ लेट अस स्टार्ट टू रीड द फर्स्ट एक्झाम्पल. चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ 1,05,000. चेतना स्टोअरने 1,05,000 रुपये हा GST पे केलेला आहे. येस. ॲट द टाईम ऑफ परचेस, त्याने जेव्हा परचेस केलं त्यावेळेस 1,05,000 एवढा GST पे केलेला आहे. अँड कलेक्टेड GST ऑफ ₹1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल. सेलच्या वेळेस त्याने किती GST गोळा केलेला आहे, म्हणजे त्याने ज्यावेळेस वस्तू विकल्या असतील त्यावेळेस त्याने जो GST कलेक्ट केलेला असेल कस्टमरकडून तो किती केला एकूण, तर 1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल ड्युरिंग 1 जुलै 17 टू 31 जुलै 17. आता इथे कालावधी दिलेला आहे 1 जुलै 17 टू 31 जुलै 17. मग आता हा कालावधी देण्याचा काय उपयोग काय आहे, मला उदाहरणातून बघा या पद्धतीने शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, हा कालावधी का दिला त्या ठिकाणी उदाहरणामध्ये, काय गरज आहे, याचा कुठे संबंध याच्या पुढे याच्या आधी आलेला आहे का, तर याची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर ॲक्च्युली काय असतं की चेतना स्टोअर किंवा कुठलाही ट्रेडर्स जो असतो तो ज्या वेळेस वस्तू विकतो तो ज्यावेळेस घेतो त्यावेळेस एकदम त्या वस्तू सगळ्या घेत असतो. लक्षात घ्या, मी हे मराठीत तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजून देण्याचा प्रयत्न करतो आहे. वस्तू ज्यावेळेस तो घेतो होलसेलरकडून, समजा हा रिटेलर आहे, तो रिटेलर ज्यावेळेस तो वस्तू घेतो होलसेलरकडून त्यावेळेस ते एक एक वस्तू घेत नाही, तो एकदम सगळ्या वस्तू घेतो. बरोबर. आणि मग त्या एक एक वस्तू अशा तो काय करत जातो, विकत जातो. मग आता त्या महिन्यामध्ये त्याने ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्यावर त्याने 1,05,000 रुपये ऑलरेडी GST पे केलेला आहे. येस. आणि पुढे काय होतं की त्या महिन्यामध्ये टोटल इन 1 मंथ ही सेल्स द गुड्स अँड कलेक्ट्स द GST ऑफ ₹1,22,500. येस. मग आता हा GST गव्हर्मेंटकडे ज्यावेळेस पे करायचा असतो त्यावेळेस काही आपल्याला गव्हर्मेंटने नियम दिलेले असतात किंवा तुम्ही ते रिटर्न सादर करण्याच्या त्या तारखा असतात. बरोबर. म्हणजे काही मंथली ते रिटर्न त्या ठिकाणी सादर करतात. काहींना सूट असते की ते तिमाही रिटर्न त्याला म्हणतो आपण, तर त्याला आपण काय म्हणतो आहे की बा क्वार्टरली रिटर्न भरण्याची पद्धत असते. क्वार्टरली म्हणजे 1/4, म्हणजे वर्षाचे 4 भाग करायचे, म्हणजे 3-3 महिन्यामधून तुम्हाला तो GST पे त्या ठिकाणी गव्हर्मेंटला करावा लागतो. हा भाग आपल्या इथे कुठेही अभ्यासक्रमामध्ये आला नाही, पण हा कालावधी बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं की एका महिन्यानंतर त्याला पैसे गव्हर्मेंटकडे भरायचे आहे, GST पे करायचं आहे. तर त्या महिन्यामध्ये त्याने ज्या परचेस केलेल्या वस्तू आहेत त्याच्यावर जो GST त्याने पे केलेला आहे तो 1,05,000 अँड at the time of sale he collects the GST that is 1,22,500 and in between the period या पिरियडमध्ये त्याने तो कलेक्ट केलेला आहे. बरोबर. मग आता GST टू बी पेड टू द गव्हर्मेंट बाय चेतना स्टोअर, किती गव्हर्मेंटला तो GST पे करेल चेतना स्टोअर, तर हे आपल्याला काढायचं आहे. येस. मीन्स चेतना स्टोअर GST पेड by Chetana Store, GST paid by Chetana Store to the government is equal to आता या ठिकाणी आउटपुट टॅक्स. व्हॉट इज द आउटपुट टॅक्स? आउटपुट टॅक्स इज 1,22,500 rupees. Yes.
दिस इज द आउटपुट टॅक्स. व्हॉट इज द इनपुट टॅक्स? टॅक्स पेड ॲट द परचेस. बघा हा काय आहे आउटपुट टॅक्स. इट इज द टॅक्स कलेक्टेड ॲट द सेल. बरोबर, ॲट सेल म्हणजे सेल केल्यानंतर मिळणाराच टॅक्स आहे. इनपुट टॅक्स, व्हॉट इज इनपुट टॅक्स? इनपुट टॅक्स इज इक्वल टू 1,05,000. बरोबर, इतके रुपये. आता हे लक्षात ठेवा की आउटपुट टॅक्स म्हणजे काय असतो, तर टॅक्स कलेक्टेड ॲट अ सेल. येस, सॉरी, आउटपुट टॅक्स, येस, टॅक्स कलेक्टेड ॲट सेल. अँड इनपुट टॅक्स कलेक्टेड ॲट परचेस. परचेस करताना त्याने सॉरी टॅक्स पेड ॲट परचेस. बरोबर, म्हणजे सेल करताना तो कलेक्ट करतो आणि परचेस करताना तो पेड करतो. बरोबर, ज्यावेळेस वस्तू घेतो त्यावेळेस तो पेड करतो. मग आता जी एस टी पेएबल इज इक्वल टू किती जी एस टी तो देईल, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. येस, इज इक्वल टू आउटपुट टॅक्स इज 1,22,500 मायनस 1,05,000 इज इक्वल टू, यांची वजाबाकी करायची, ती येईल मला 22,000. येस, रुपीज. दिस इज द टॅक्स. म्हणजे हा टॅक्स आपल्याला पे करावा लागेल. मीन्स द अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल बाय द चेतना स्टोअर इज रुपीज 22,000. 22,000 रुपये चेतना स्टोअर काय करेल, त्या ठिकाणी जी एस टी पे करेल. येस, म्हणजे याच्यात आपल्याला काय काय कळालं की काहीतरी जी एस टीला भरण्यासाठी काही कालावधी असतो. मग तो 1 महिन्याचा असतो किंवा 3 महिन्याचा असतो. 3 महिन्यातून तुम्ही एकदम भरू शकतात किंवा 1 महिन्याला दर महिन्याला तुम्ही भरू शकतात. त्याला रिटर्न सादर करणे असं म्हणतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला पोर्टलवर जाऊन अशा पद्धतीने हे भरावं लागतं. त्या ट्रेडरला ते काम करावं लागतं. ओके, हे पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलं. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आता दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅव गिवन. आता दुसरं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी जे दिलेलं आहे ते मी या ठिकाणी वाचतो. नजमा इज प्रोप्रायटर ऑफ अ फर्म. नजमा एका प्रोप्रायटर आहे त्या फर्मची. रजिस्टर्ड अंडर जी एस टी. सी हॅज पेड जी एस टी ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस अँड कलेक्ट्स द जी एस टी ऑफ रुपीज 14,750 ऑन सेल. What is the amount of ITC to be claimed and what is the amount of GST payable? मग आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की नजमा कलेक्ट्स द जी एस टी ऑफ रुपीज 14,750 ऑन सेल. तिने विकलेले आहेत. विकून त्याला काय मिळालेलं आहे, जी एस टी किती मिळालेलं आहे, 14,750. मग पहिला भाग या ठिकाणी लिहूया आपण. नजमा कलेक्टेड जी एस टी ऑफ रुपीज 14,750 ऑन सेल. येस, 14,750 ऑन सेल तिने ते गोळा केलेला आहे. म्हणजे हा काय झाला, दिस इज द आउटपुट टॅक्स is equal to 14,750 रुपीज. दिस इज द आउटपुट टॅक्स. आता मला काय बघायचं आहे की जी एस टी ऑफ रुपीज 12,500 ते काय केलेले तिने 12,500. सी हॅज पेड द जी एस टी 12,500 ऑन द परचेस. तिने खरेदी करताना 12,500 रुपये भरून टाकलेत आधी जी एस टी. बरोबर, कारण परचेस करताना जी एस टी द्यावा लागतो, त्यामुळे त्यांनी ते दिलेले आहेत. म्हणजे जी एस टी पेड ॲट
टाइम ऑफ परचेस इज इक्वल टू, बघा परचेसच्या वेळेस तिने किती दिले तर 12,500 रुपीज तिने एवढा GST आधी पे केलेला आहे. म्हणजे हा काय झाला की दिस इज द इनपुट टॅक्स इज इक्वल टू 12,500 रुपीज. हा इनपुट टॅक्स मला मिळाल्यानंतर GST पेएबल काढणं फार सोपं आहे. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आणि बघा इनपुट टॅक्स म्हणजेच हे काय आहे, ITC आहे, लक्षात घ्या. इज इक्वल टू 14,750 मायनस 12,500 इज इक्वल टू, यांची वजाबाकी केली की मला मिळेल 2,250 रुपीज. एवढा GST ती काय करेल, पे करेल. येस, हे मी तुम्हाला सगळं मराठीमध्ये अतिशय व्यवस्थित सांगतो आहे. याचं कारण असं की त्या बऱ्याचशा बाबी आहेत त्या आपल्याला आपल्या भाषेत समजल्या तर फार बरं वाटतं आणि त्या पटकन समजतात. कुठून कुठे वजाबाकी काय करायची आहे, नेमका हा टॅक्स कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला समजणं अतिशय सोपं जातं. म्हणून माझा अट्टाहास असा आहे की थोडंसं आपण मराठीमध्ये सांगावं. तसं बोलण्याची गरज नाही, इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, आपण इंग्लिशमध्ये पण घेतलं असतं, पण थोडंसं समजण्यासाठी मी विचार करतो आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण थोडंसं मोठं आहे, तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने तिथे बघावं लागेल. येस, या ठिकाणी काय दिलं आहे बघा. अमीर एंटरप्राइजेस परचेस्ड द चॉकलेट सॉस bottle and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbar Brothers and collected GST of rupees 4,100. Mayank Food Corner purchases these bottles from Akbari Brothers and paid the GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find the payable CGST and SGST. हे पूर्ण मी उदाहरण तुम्हाला वाचून दाखवलं. आता इथे किती जण आहेत की कोणाकोणाकडून काय काय घेतलेलं आहे बघा. उदाहरणाचं क्लासिफिकेशन म्हणूया किंवा त्याचे पार्ट पाडणे हा भाग आपल्याला शिकला पाहिजे, किंवा उदाहरण पूर्णच्या पूर्ण वाचणे हा एक भाग झाला. उदाहरण वाचल्यानंतर त्याचे भाग करणे, भाग झाल्यानंतर ते समजून घेणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग आता इथे अमीर एंटरप्राइजेस हा एक भाग आहे की अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉस बॉटल्स खरेदी केले. येस, आता इथे आपण जसं ट्रेडिंग चेंज केली होती तशा पद्धतीने आपण इथे विचारात घेऊ. अमीर एंटरप्राइजेस बरोबर. त्यानंतर अमीर एंटरप्राइजेसने परचेस केले तर चॉकलेट बॉटल सॉस बॉटल्स, नंतर GST पेड केलेला आहे. अँड ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबर ब्रदर्स. अकबरी किंवा काय दिलेलं आहे, अकबरी ब्रदर्स. येस, अँड कलेक्ट्स द GST ऑफ रुपीज 4,100. मयंक फूड कॉर्नर परचेस दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी बोरी. बघा याच्याकडून पुन्हा तो त्याने घेतलेले आहे. कोणी घेतले आहे तर मयंक फूड कॉर्नर. येस, आता हे 3 भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता काय काय दिसतंय तर अमीर एंटरप्राइजेस परचेस द चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड द GST ऑफ रुपीज 3,800. म्हणजे याने किती GST पेड केलेला आहे. अमीर एंटरप्राइजेसने परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड द GST ऑफ 3,800. म्हणजे याने 3,800 पेड केलेलेच आहेत ऑलरेडी. 3,800 बरोबर याने पे केलेले आहेत. मग आता अकबरी ब्रदर्सने याला दिले असतील कारण अकबरी ब्रदर्सने अमीर एंटरप्राइजेसकडून घेतलेला आहे बरोबर आहे. अँड ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स अँड कलेक्ट द GST ऑफ रुपीज 4,100.
एवढा GST काय करतो, हा कलेक्ट करतो. लक्षात घ्या, हा याने पेड केलेला आहे GST. नंतर अकबरी ब्रदर्स काय करतो, मयंक फूड कॉर्नरला ते विकतो किंवा तो त्याच्याकडून घेतो आहे. येस, परचेस द बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड द GST ऑफ. आता या मयंकने याला दिलेले आहेत किती, 4500 रुपीज. येस, हे याला दिलेले आहेत. फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड द पेएबल CGST अँड SGST. हे उदाहरण जर बघितलं तर या ट्रेडिंगमध्ये आधी याने किती दिलेले आहेत, 3800. म्हणजे हा काय झाला, ITC. दिस इज ITC, बरोबर. म्हणजे ITC झाल्यानंतर GST हा किती पे करेल GST, तर 4100 मायनस 3800 यांची वजाबाकी जी होईल तेवढी हा अमीर एंटरप्राइजेस काय करेल, गव्हर्नमेंटला पे करेल. कारण याने आधी एवढा पे केलेला होता, बरोबर. म्हणजे किती करेल, तर 300 रुपीज. या ठिकाणी 300 रुपीज येईल, बरोबर. त्यानंतर पुढे काय होतं आहे की याने आधी 4100 रुपये देऊन टाकलेत आणि त्याने कलेक्ट किती केला, 4500. म्हणजे धिस 4100 इट इज अ ITC फॉर अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्सचं ते ITC झालं, बरोबर. याचा आउटपुट टॅक्स काय झाला, 4500. त्याने हा कलेक्ट केला म्हणून हा किती त्या ठिकाणी जमा करेल, तर अकबरी ब्रदर्स किती जमा करेल, तर 4500 मायनस 4100 एवढा तो जमा करेल. एवढा भाग फक्त आपल्याला इथे लिहायचा आहे आणि तो एक्सप्लेन करायचा आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल, बरोबर. मग आता पहिल्यापासून आपण सुरुवात करूया की आउटपुट टॅक्स ऑफ अमीर एंटरप्राइज ऑन सेल. येस, फर्स्ट स्टेटमेंट, आउटपुट टॅक्स ऑफ अमीर एंटरप्राइजेस ऑन सेल. बघा, पूर्ण काही मी लिहित नाही. इज इक्वल टू रुपीज 4100. म्हणजे हा काय आहे, ऑलरेडी ITC आहे. नाही, सॉरी, आउटपुट टॅक्स आहे. ओके. त्यानंतर पुढे इनपुट टॅक्स ऑफ अमीर एंटरप्राइजेस ऑन परचेस. त्याने परचेस करताना इनपुट टॅक्स भरलेला आहे किती, रुपीज 3800. एवढा टॅक्स त्याने दिलेला आहे आणि म्हणून हा काय आहे, तर ITC. ओके. दिस इज इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर द अमीर एंटरप्राइजेस. येस. मग GST पेएबल इज इक्वल टू 4100 मायनस 3800 इज इक्वल टू 300 रुपीज. 300 रुपीज हे मला या ठिकाणी मिळालं. ओके. आता पुढे काय होतं आहे, आउटपुट टॅक्स फॉर द अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स किती आहे, 4500. पुन्हा या ठिकाणी लिहूया आपण, आउटपुट टॅक्स फॉर अकबरी ब्रदर्स इज इक्वल टू किती आहे, 4500 रुपीज. येस. व्हॉट इज द इनपुट टॅक्स फॉर अकबरी ब्रदर्स, त्याला आपण ITC असं म्हणूया, इज इक्वल टू 4100 रुपीज. अँड हेन्स GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स minus ITC is equal to output tax is 4500 minus 4100 is equal to 400. हे या ठिकाणी आपल्याला मिळेल. मग आता या ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीने मला मिळतं आहे, तर GST प्रत्येक ठिकाणी मिळतो आहे, प्रत्येक ठिकाणी मला CGST आणि SGST काढायचं आहे, बरोबर. मग अतिशय सोपं आहे. हे आपण काय करूयात, तर एक चार्ट तयार करून टाकू. येस. इथे मग नाव देऊया आपण ट्रेडर्स
कोणकोणते ट्रेडर्स आहेत त्यांचे नावं लिहूया. या ठिकाणी टोटल GST त्यांनी किती पे केलेलं आहे ते लिहूया. इथे CGST लिहूया अँड SGST. येस, अशा प्रकारे लिहू. इथे पहिलं कोण आहे तर आमिर एंटरप्राइजेस. इथे लिहिलं आमिर एंटरप्राइजेस. किती GST पे केलेला आहे त्याने? आमिर एंटरप्राइजेसने किती GST पे केलेला आहे? 300 रुपीज. त्यानंतर दुसरा कोण आहे? अकबरी ब्रदर्स इज इक्वल टू किती? 400. मग आता तुम्हाला CGST आणि SGST लिहायचं आहे. कसं लिहू शकाल तुम्ही? कशा पद्धतीने लिहू शकाल? हाफ करायचं आहे मला. 300 मीन्स 150 रुपीज, 150 रुपीज, 200 अँड 200. या पद्धतीने मी लिहू शकलो. आता तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी मयंकचं नाव का नाही आलं? कारण मयंकाने ऑलरेडी परचेस केलं आहे, त्याच्यानंतर त्याने सेल केलाच नाही, त्यामुळे त्याचा काही GST त्या ठिकाणी भरण्याचा काही प्रश्न नाही. येस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे तर GST पेएबल. GST पेएबल काय तर आउटपुट टॅक्स मायनस ITC. दिस फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या फॉर्म्युल्यावर आपल्याला किती GST तो पे करेल, ट्रेडिंग चेनमध्ये कशा पद्धतीने GST पे होते हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. ओके, आता आपण पुढचं एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे, त्या महत्त्वाच्या उदाहरणाकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 4 तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इट इज अगेन व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. मयंक गॅस एजन्सी, चंदीगढ़ यूनियन टेरिटोरीज purchased some gas cylinder for use rupees 24,500. 24,500 रुपीजला त्याने ते सिलेंडर परचेस केले. येस, अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर फॉर 26,500 and find GST to be paid at the rate of 5% and also find the CGST and UTGST. UTGST. आता UTGST म्हणजे काय तर जसं आपलं SGST असतं म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जसं असतं तसं UTGST असतं. UTGST म्हणजे काय, जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना SGSTच्या ऐवजी UTGST असतो. अँड धिस UTGST इज अ सेम ॲज अ SGST. बरोबर आहे. स्टेटमध्ये जो लागतो तोच UTGSTला लागतो. म्हणजे CGST अँड UTGST वन ॲट द सेम, दोघंही सारखे, म्हणजे ते निम्मे निम्मे करायचे आहेत आपल्याला. जसं आपण SGST म्हणतो, SGST म्हणजेच UTGST. बरोबर आहे. ते केंद्रशासित प्रदेशाला लागू होतं, त्यामुळे त्या ठिकाणी SGSTच्या ऐवजी UTGST अशा पद्धतीचा वर्ड त्या ठिकाणी आलेला आहे. हे एक नवीन या उदाहरणामधून आपल्याला शिकायला मिळालं. ओके, आता या उदाहरणाचा आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. काय काय त्यांनी दिलेलं आहे. फर्स्ट, त्यांनी सिलेंडर काय केलेले आहेत, परचेस सम गॅस सिलेंडर फॉर यूज फॉर ₹24,500 अँड सोल्ड देम to the local customer of ₹26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence find the CGST and UTGST to be paid for this transaction. या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याने किती पेड केले ते मला काढायचं. मग आता परचेस प्राईस ऑफ सिलेंडर, सगळ्यात मला सुरुवातीला काय लिहायचं आहे बघा, परचेस प्राईस ऑफ सिलेंडर्स. परचेस प्राइस किती आहे सिलेंडरची, 24,500 रुपीज. येस, 24,500 रुपीज. व्हॉट इज अ GST, रेट ऑफ GST. खाली लिहायचं दुसरा वाक्य, रेट ऑफ GST इज इक्वल टू 5%. बरोबर आहे. रेट ऑफ GST 5%. मग आता याच्यावर 5% मला काढावं लागेल.
म्हणून सरळ म्हणायचं 5% ऑफ रुपीज 24,500 इज इक्वल टू, बरोबर, म्हणजे 5 इंटू 24,500 डिवायडेड बाय 100. सोपं आहे, 2 शून्य या ठिकाणी गेले. मला फक्त गुणाकार करायचा आहे. 5ने कोणाला गुणायचं आहे 245ला, ते येत आहे 1225, बरोबर. आता पुढे काय केलेलं आहे तर मयंक गॅस एजन्सी सोल्ड देम फॉर ₹2600. बघा 5% GST याच्यावर लागलेला आहे, म्हणजे एवढे त्याने पे केलेले आहे, म्हणजे हे ITC आहे इज इक्वल टू 1225 रुपीज. दिस इज द ITC, हे ITC आहे, बरोबर. पुढे त्याने काय केले, ते सिलेंडर विकलेले आहेत. मयंक गॅस एजन्सी सोल्ड देम फॉर ₹26,500. बघा त्याने ज्यावेळेस हे खरेदी केले त्यावेळेस त्याला 5% GST द्यावा लागला, आणि तो ज्यावेळेस विकतो आहे त्यावेळेस पुन्हा त्याला 5% GST कलेक्ट करावा लागेल. येस, म्हणजे नेक्स्ट नाव मलिक गॅस एजन्सी, नॉट मयंक, मी मयंक बोललो का, ठीक आहे. मलिक गॅस एजन्सी sold them for ₹26,500. पुन्हा रेट ऑफ GST काय, रेट ऑफ GST इज इक्वल टू 5%. पुन्हा मला GST किती पे करावं लागेल, किंवा 5% ऑफ 26,500 इज इक्वल टू 26,500 इंटू 5/100 इज इक्वल टू, पुन्हा या ठिकाणी काय करायचं आहे, गुणाकार. हां, या ठिकाणी माझं 5/100 हवं होतं, ठीक आहे, आपण 100 इकडे करूया. माझं या ठिकाणी चूक झाली, 5/100 इंटू दिस अमाऊंट. पुन्हा तेच येईल, अडचण काही नाही, ठीक आहे. घाईघाईत ते झालं. 265 इंटू 5 याचा फक्त मला गुणाकार करायचा आहे. तो किती येईल, 5% या ठिकाणी येईल 1325, म्हणजे 1325 रुपीज. येस, या ठिकाणी मला मिळालं. दॅट इज द 5% ऑफ 26,500. येस. आता GST किती तो पेड करेल, GST पेड इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू, आउटपुट टॅक्स किती आहे त्याचा 1325 मायनस व्हॉट इज इनपुट टॅक्स 1225 इज इक्वल टू, यांची वजाबाकी केली तर मला किती मिळेल 100 रुपीज. म्हणजे 100 रुपीज फक्त त्याला काय करायचं आहे, टॅक्स पे करायचा आहे. मग त्याच्यातला CGST किती आणि SGST किती पुढे काढायचं. मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 100/2 किंवा GST/2 असं केलं तरी तुम्हाला मिळेल. म्हणजे 50 रुपीज दे हॅव टू पे फॉर CGST अँड SGST. 50 रुपये त्याला दोन्हीकडे त्या ठिकाणी वर्ग करावे लागतील. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला मिळाला की मला अशा पद्धतीचं ट्रेडिंग आहे, त्या ट्रेडिंगमधून मला इनपुट टॅक्स क्रेडिट पण वजा करायचं आहे आणि टोटल GST काढायचं आहे. येस, असं एक उदाहरण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं घेतलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 5. या एक्झाम्पल नंबर 5मध्ये मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स पेड 18% GST ऑन cosmetic worth ₹6,000 and sold to the customer for ₹10,000. What is the amount of CGST and SGST? CGST आणि SGSTच्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी काढायच्यात.
ठीक आहे, अतिशय सोपं उदाहरण आहे. या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू मी लिहिणार बघा. मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मॅटिक वर्थ ₹6,000 अँड सोल्ड टू द कस्टमर. त्याने ते 6,000 रुपयाला घेतलं आहे 18% GSTने आणि नंतर 10,000 रुपयाला ते विकतो आहे तो, बरोबर. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती येईल तर 10,000, कारण 6,000 मला ती व्हॅल्यू त्यांनी आधी परचेस केलेली आहे, त्यामुळे ती घेता येणार नाही. म्हणून सरळ या ठिकाणी लिहिणार मी टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 10,000. टॅक्सेबल व्हॅल्यू इज 10,000. 18% GST किंवा आपण लिहूया रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. ठीक आहे, त्यानंतर आपण 18% काढूया टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ GST असं मला करावं लागतं. म्हणून मी या ठिकाणी लिहिणार सरळ GST इज इक्वल टू, कसं GST काढणार 10,000 इंटू 18/100. बघा या ठिकाणी माझं चुकलं होतं मागच्या वेळेस. 10,000 इंटू 18/100. तुम्ही यालाही 100ने भागितलं तरी चालतं तसं, तो काही अडचण त्याच्यामध्ये येत नाही. इज इक्वल टू या ठिकाणी 2 शून्य गेले, काय करता येईल मला सरळ या ठिकाणी 18 म्हणजे 1800, 1,800 रुपीज तो GST पे करणार आहे. मग त्याच्यातलं CGST किती आणि SGST किती बघा. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST/2 म्हणजेच 1,800 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 900 रुपीज. अशा पद्धतीने GST मला त्या ठिकाणी पे करावा लागेल. ओके, ही या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात. या ठिकाणी थोडंसं असं दिलेलं आहे की 6,000 रुपीजला त्याने ते परचेस केलेलं आहे आणि 18% GST, बरोबर आहे. आता त्यांनी ते पे केलेलं आहे, ती अमाऊंट मला पुन्हा बऱ्याच वेळा गोंधळात पडतो आपण, किंवा ती 6,000 अमाऊंट का नाही आपण घेतली, कारण ऑलरेडी त्यांनी त्याच्यावरचा GST पे केलेला आहे. त्यांनी विकल्यानंतरचा जो GST आहे तो त्याला त्या ठिकाणी भरायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 हे मला एकाने काल असं मॅसेजमधून सांगितलं होतं की फळ्यावर तुम्ही लिहिलेला जो भाग आहे तो थोडा वेळ 1 मिनिटं, समजा 1 मिनिटं नाही पण थोडा वेळ तसाच ठेवत चला. ठीक आहे, हरकत नाही, आपण त्या पद्धतीने करूयात. आता या ठिकाणी तुम्ही हे नीट ऑब्झर्व केलं असेल असं मी बघतो आणि त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेतो. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा. इन द एक्झाम्पल नंबर 6, प्रिपेअर द बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे बघा बिझनेस टू कन्झ्युमर B2C. प्रिपेअर बिझनेस टू कन्झ्युमर B2C टॅक्स इनव्हॉइस. आपल्याला आता टॅक्स इनव्हॉइस तयार करायचे. प्रिपेअर द टॅक्स इनव्हॉइस यूजिंग द इन्फॉर्मेशन. राईट द नेम ऑफ द सप्लायर. काय काय लिहायचं आहे, राईट द नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनव्हॉइस नंबर, GSTIN ॲटसेट्रा ॲज पर युअर चॉईस. तुमच्या मताप्रमाणे तुम्ही लिहा. बघा, सप्लायर MS ॲड्रेस, स्टेट, डेट, इनव्हॉइस नंबर, GSTIN तुम्ही पुस्तकात बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल. आणि पर्टिक्युलर्स खाली दिलेले आहेत. पर्टिक्युलर्समध्ये रेट ऑफ मोबाईल बॅटरी किती दिलेलं आहे 200. रेट ऑफ GST 12% अँड HSN कोड इज गिवन अँड क्वांटिटी इज गिवन दॅट इज 1 पीस. बरोबर. रेट ऑफ हेडफोन त्या ठिकाणी दिला आहे ₹750. रेट ऑफ GST इज 18% अँड HSN कोड इज 8518 अँड 1 पीस. असं फक्त टॅक्स इनव्हॉइस मला तयार करायचं. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. मग आता हे सिम्पल आहे म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यात काय करायचं आहे मला, तर मला हे सगळा भाग लिहायचा आहे.
त्या शॉपचं नाव लिहायचं आहे, इनव्हॉइस नंबर लिहायचा आहे, डेट लिहायचं आहे, स्टेट लिहायचं आहे, नंतर GSTIN लिहायचा आहे. आता GSTIN लिहायचा म्हणजे कुठला तरी नंबर लिहून चालेल का? चालणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, त्या GSTIN लिहिताना ते जे काही कॅरेक्टर्स आहेत, अल्फा न्यूमरल्स आहेत, ते किती असतात, ते कसे लिहायचे, या पद्धतीने पण आपल्याला माहिती असली पाहिजे तर आपण लिहू शकतो. म्हणून त्यांनी टॅक्स इनव्हॉइस तयार करायला सांगितलं आहे. येस, तर आपण जसं टॅक्स इनव्हॉइस बघितलं त्या पद्धतीने टॅक्स इनव्हॉइस या ठिकाणी मला तयार करायचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. मग आता टॅक्स इनव्हॉइसवरती मी नाव देतो आता टॅक्स इनव्हॉइस. हे टॅक्स इनव्हॉइस मला तयार करायचं आहे. काय काय असलं पाहिजे, तर सप्लायरचं नाव या ठिकाणी असतं, त्याला आपण MS असं म्हणूया, बरोबर आहे. त्याचं नाव काय मी देणार, तर सरळ मी असं देतो A to Z इलेक्ट्रॉनिक्स. A to Z इलेक्ट्रॉनिक्स. येस, आता त्याचा पत्ता लिहायचा आहे, कुठलाही पत्ता द्या तुमच्या चॉईसप्रमाणे. 143 शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र. येस, या ठिकाणी मी लिहिलं, स्टेट लिहिलं, सगळं माझं त्या ठिकाणी येऊन गेलं. ठीक आहे, पिनकोड असेल तर पिनकोड लिहा. ओके, त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा आहे. मोबाईल नंबर 94892350, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 अंक घ्यायचे. 10 अंक झाले पाहिजेत मोबाईलचे, हे पण माहिती पाहिजे. कुठला तरी नंबर लिहिला चालेल असं नाही, त्या ठिकाणी तुम्हाला तो म्हणजे ॲट युअर चॉईस, तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही नंबर द्यायचा. नंतर ईमेल लिहायचा आहे. ईमेल काय लिहिणार, कुठलाही लिहा ॲज युअर चॉईस. A to Z इलेक्ट्रॉनिक्स आहे तर ATZE@gmail.com काही लिहिलं मी. ठीक आहे, या पद्धतीने. बरं, तो असेच होईल नाही होईल तो काही भाग नाही. सॉरी, या ठिकाणी कॅपिटल लेटर्स नको. A to Z electronics@gmail.com किंवा इथे 5 असं म्हणा. ठीक आहे, आपण कुठलाही नंबर देतो बघा, ATZE5@gmail. ठीक आहे, त्याच्यावर काही आपल्याला जास्त चर्चा करायची नाही. आता या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला GSTIN. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिलं महाराष्ट्र आहे म्हणून 27 लिहावंच लागेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे तुम्हाला काय लिहावं लागेल, तर तुम्हाला पुढे पॅन नंबर लिहावा लागेल. मग पॅन नंबर ॲज युअर चॉईस, तुमच्या चॉईसप्रमाणे तो पॅन नंबर सहज लिहायचा. कुठलाही नंबर त्या ठिकाणी पॅन नंबर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. आता मी या ठिकाणी तेच लिहितो ABCDE, बरोबर. बघा, आता इथून पॅन नंबरला सुरुवात होते. हे किती अंक पाहिजेत, 10 अल्फा न्यूमरल्स पॅन नंबरचे, बरोबर आहे. नंतर हे किती झालेत बघा, आता 1 2 3 4 5, बरोबर, 5 झाले. 1 2 3 4 हे नंबर मी घेतले, बरोबर. 1 2 3 4. त्यानंतर पुढचा एक काय असतो, H किंवा कुठलं तरी अल्फा न्यूमरल असतं तिथे, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या ठिकाणी 10 संपले म्हणजे पॅन नंबर संपले. पुढे काय करणार आता, 1 बाय डिफॉल्ट, 1 फॉर द ऑर्गनायझेशन. म्हणजे एक ऑर्गनायझेशन असेल, 2 ऑर्गनायझेशन्स असतील तर आपण एकच लिहूया. ठीक आहे, 1 आपण लिहिलं. नंतर Z बाय डिफॉल्ट. येस, आणि पुढचा नंबर काय असतो, व्हॅलिडिटी. मग व्हॅलिडिटी आपण 5 लिहूया, हरकत नाही, कारण जनरली 5 वर्षासाठीच सर्वजण तो नंबर घेतात GSTINचा. पूर्ण 15 लेटर्स झाले की नाही बघा, 15 अल्फा न्यूमरल्स त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत, बरोबर. त्यानंतर इनव्हॉइस नंबर. आता हा नंबर तुम्ही कुठलाही द्या, 101/2020, बरोबर. हा तुम्ही काय दिला, एक इनव्हॉइस नंबर दिला. इनव्हॉइस डेट, या ठिकाणी डेट लिहावी लागते. काय लिहिणार, 31 जुलै 2019. ठीक आहे, आपण असं लिहून टाकलं. आता पुढचं मला या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस तयार करायचं आहे.
तयार करताना मी काय करणार, तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा टॅक्स इनव्हॉइस आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी अशा पद्धतीने करून घेतो. आता पुढे तुम्हाला या ठिकाणी आयटम्स लिहायचे आहेत. आयटम्समध्ये पहिला भाग काय असतो, सिरियल नंबर. सिरियल नंबर नंतर काय भाग येईल, तर HSN कोड. बरोबर, त्या वस्तूचा HSN कोड येतो. त्याच्यानंतर नेम ऑफ पर्टिक्युलर काय काय घेतलेलं आहे त्याचं नेम त्या ठिकाणी येईल. त्यानंतर काय येईल, तर क्वांटिटी किती घेतलेलं आहे. बरोबर, त्यानंतर या ठिकाणी काय येईल, रेट, किंवा आधी रेट घ्या नंतर क्वांटिटी घ्या चालेल. हे कॉलम कुठेही आपल्याला थोडेसे चेंजेस केले तरी चालतील. आधी रेट घ्या नंतर क्वांटिटी घ्या, हरकत नाही. त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट, इथे टॅक्सेबल अमाऊंट येईल. त्यानंतर 2 भाग अतिशय महत्त्वाचे, GST. या GSTमध्ये 2 भाग. पहिला भाग कोणता, CGST आणि या ठिकाणी SGST. याच्यात अजून काही भाग आहेत का, येस. या ठिकाणी मला 2 भाग आहेत, या ठिकाणी रेट आणि या ठिकाणी टॅक्स. इथे पुन्हा रेट आणि या ठिकाणी टॅक्स आणि या ठिकाणी टोटल. येस, अशा पद्धतीने मला टॅक्स इनव्हॉइस मी तयार करून घेतलं. मग आता सिरियल नंबर 1 काय काय घेतलेलं आहे पुस्तकात बघायचं किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेत बघायचं आणि सरळ लिहायचं. फर्स्ट त्या ठिकाणी दिलं आहे, त्यांनी कोड पण दिलेला आहे बघा, 8507. बघा तुम्ही बघितलं असेल पुस्तकामध्ये, तर पहिला कोड दिला आहे 8507. राईट हिअर 8507. येस, 8507ला काय दिलेलं आहे, मोबाईल बॅटरी. मग सरळ इथे पर्टिक्युलरमध्ये लिहायचं मोबाईल बॅटरी. येस, मोबाईल बॅटरी. त्यानंतर क्वांटिटी किती घेतलेली आहे, 1 पीस. येस, व्हॉट इज द रेट, त्याचा रेट काय आहे, 200 रुपीज. हा डॉट आहे, 200 रुपीज. नंतर टॅक्सेबल अमाऊंट किती येईल, 200च येईल. बरोबर, 200 रुपीज. हे सगळं रुपीजमध्ये आहे. रेट किती आहे, रेट 200. बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला पहिला जो दिलेला आहे तो 12% GST दिलेला आहे. म्हणजे CGSTचा रेट किती येईल, 6%. SGSTचा रेट किती येईल, 6%. हे मला करायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी टॅक्स इनव्हॉइस तयार करायला सांगितलेलं आहे. यातले मुद्दे तुम्हाला कळाले पाहिजेत. जेव्हा आपण ते तयार करायला लागतो त्यावेळेस कळतं की इथं काय लिहायचं आहे. बरोबर. त्यामुळे आता दुसरा आपण लिहूया, कॅल्क्युलेशन आपण नंतर करू. सेकंड भाग आपण लिहूया. त्याच्यामध्ये दुसरं काय दिलं आहे मला, हेडफोन. त्याचा नंबर आहे 8518 हेडफोन. किती क्वांटिटी आहेत, 1. व्हॉट इज द रेट, हेडफोनचा रेट दिला आहे 750. इथे 750 येईल. ओके. टॅक्सेबल अमाऊंट तेवढीच येईल, कारण काय, क्वांटिटी तेवढीच घेतलेली आहे, एकच क्वांटिटी घेतलेली आहे, त्यामुळे काही अडचण नाही. 1 पीस घेतलेला आहे. रेट किती आहे GSTचा, 18%. म्हणजे या ठिकाणी येईल 9% आणि या ठिकाणी येईल 9%. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी 6% ऑफ 200 काढायचं आहे आणि तेवढीच अमाऊंट रेट टॅक्स तिकडे येईल आणि यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे 6% मी जर घेतला तर या ठिकाणी 6 दुणे 12 म्हणजे 12 रुपये या ठिकाणी येईल, 12 रुपीज. येस, टॅक्स इन रुपीज. तसंच टॅक्स इन रुपीज मी म्हणेल. म्हणजे या ठिकाणी पुन्हा येईल 12 रुपये. 12 आणि 12 झाले 24. 12 + 12 दॅट इज 24 प्लस 200 म्हणजे या ठिकाणी काय येईल, 224. दिस इज द ग्रँड टोटल, 224. पुढे 750चे 9% मला करायचे. तुम्ही जर ते कॅल्क्युलेट केलं तर मला किती मिळेल, ती अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची. ओके.
मी हे काढत नाही मुद्दामून, कारण हा बाकीचा भाग आपल्याला आला पाहिजे, आपण ते केलं पाहिजे थोडंसं. 750 इंटू 9/100 हे करून बघा आणि या ठिकाणी जी अमाऊंट येईल ती लिहा, तीच अमाऊंट इथे लिहा. या दोघांची बेरीज आणि 750ची बेरीज या ठिकाणी लिहा. दॅट इज द ग्रँड टोटल. आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा टोटल बिल तुम्हाला किती आहे ते या ठिकाणी लिहावं लागेल की नाही. त्यामुळे इथे सरळ म्हणा टोटल, बरोबर. ते टोटल जो अमाऊंट आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि एवढं तुम्हाला पे करायचं आहे. येस, अशा प्रकारचं टॅक्स इनव्हॉइस आपल्याला या ठिकाणी सहज त्या ठिकाणी लिहिता येतं. आणि बराच भाग असा आहे की याच्यात लिहिताना आपल्या ज्या चुका होतात, म्हणजे का विचारतात असे प्रश्न, तर हे तुम्हाला तयार करता येतं का. या ठिकाणी तुम्ही बरोबर लिहितात का, ॲड्रेस लिहितात का, इनव्हॉइस डेट लिहितात का, इनव्हॉइस नंबर लिहितात का, GSTIN लिहितात का, GSTINमध्ये किती कॅरेक्टर्स असतात ते बरोबर तुमचे लिहिले गेलेले आहेत का. ह्या सगळ्या बाबींचा विचार करून असे प्रश्न त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झालेले असतात. त्यामुळे हे अतिशय सोपा भाग आहे. एक्झाम्पल नंबर 7 त्या ठिकाणी दिले आहे, प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनव्हॉइस. आता बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनव्हॉइस मला तयार करायचं आहे, ते तुम्हाला तयार करायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 हा तुम्ही स्वतः सोडवा आणि मला त्या ठिकाणी पाठवा की अशा पद्धतीचा प्रश्न सोडवून आमचा झालेला आहे. ठीक आहे, हा प्रश्न याप्रमाणेच तुम्हाला बिझनेस टू बिझनेसचं टॅक्स इनव्हॉइस त्या ठिकाणी करायचं आहे. बाकीचा काहीही फरक नाही, जसाच्या तसं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. त्या ठिकाणी तशाच पद्धतीने ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही करा. ठीक आहे, आज आपण 4.2 हा एक्झरसाइज टोटल या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. एक जे उदाहरण आहे टॅक्स इनव्हॉइस तयार करण्याचं ते तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, काही जो भाग आहे तो मी तुमच्यावर सोपवतो. याचं कारण असं की सगळंच या ठिकाणी करण्यापेक्षा थोडंसं काम तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. आज या ठिकाणी थांबू आपण. उद्याच्या स्ट्रीममध्ये आपण नवीन जो टॉपिक आहे त्या नवीन टॉपिककडे जाणार आहोत. धन्यवाद.